बहुतेक लोक म्हणतात की मला माहीत होतं मी चिडतोय, मला राग येतोय, माझा राग वाढतोय हे जाणवत होतं, पण तरीही मी थांबला नाही. याचं कारण व्यक्तीची कमजोरी नसून मेंदूची रचना आहे. राग आला की मेंदूतील ॲमिग्डाला हा भावनिक भाग ताबा घेतो. तो परिस्थितीला प्रत्यक्ष धोका नसतानाही डेंजर असा चुकीचा सिग्नल देतो. त्या क्षणी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे विचार, संयम, तर्कशक्ती, परिणामांचा अंदाज घेणारा भाग 10 ते 15 सेकंदासाठी बंद पडतो. त्यामुळे व्यक्तीला राग येतोय हे कळत असतं, पण तो थांबवण्याची क्षमता त्या काही सेकंदातच नसते. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये बॉसने साधा प्रश्न विचारला, तुम्हाला आतून खूप चिडचिड जाणवते, आणि बॉसच्या साध्या प्रश्नालाही तुम्ही अतिशय आवाज चढवून उत्तर दिलं, तुमच्यामध्ये एक उद्धटपणा जाणवला, तर त्या ठिकाणी तुम्ही नोकरी गमावून बसतात. काही क्षणातच तुम्हाला वाटतं की मी असं बोलायला नको होतं. दुसरं उदाहरण, घरी मुलाने हट्ट केला की पालकांना राग येतो. तो राग वाढतोय असं त्यांना कळतं. कधी कधी हातही उचलला जातो. नंतर मात्र अपराधीपणाची भावना येते. हे ॲमिग्डाला हायजॅकमुळे घडतं. राग हळूहळू का वाढतो? राग हा एका क्षणात निर्माण होत नाही. तो शरीरात रासायनिक इंधन मिळत मिळत वाढतो. पहिला केमिकल ॲड्रिनलिन शरीराला ॲक्शन मोडमध्ये टाकतो. हृदय वेगाने धडधडतं, ऊर्जा वाढते, स्नायू घट्ट होतात. दुसरा केमिकल नॉर ॲड्रेनलिन मेंदूला हायपर अलर्ट बनवतो. लक्ष फक्त समोरचा चुकीचा आहे यावर केंद्रित होतं. तिसरा कॉर्टिझॉल तणाव वाढवतो आणि नियंत्रण आणखीन कमी करतो. हे तीनही केमिकल एकत्र आले की रागाला अक्षरशः फ्युएल मिळतं. उदाहरणार्थ, ट्रॅफिकमध्ये कुणी माझी गाडीला टक्कर दिली तर सुरुवातीला त्रास, मग चिडचिड, नंतर शिव्या आणि शेवटी भांडणात त्याचं रूपांतर होतं. दुसरं, घरात सतत दुर्लक्ष झाल्याची भावना, सुरुवातीला शांत, नंतर टोमणे आणि एखाद्या छोट्या गोष्टीवर अचानक मोठा स्फोट होतो. शेवटी स्फोट का होतो? राग जेव्हा बराच वेळ दाबून ठेवला जातो तेव्हा तो आत साठत जातो. भावनिक ताण, वाढलेली केमिकलची पातळी, घट्ट झालेले स्नायू, वाढलेला BP, जलद श्वास, सततचे ओव्हर थिंकिंग आणि इगो ॲक्टिवेशन हे सगळं एकाच वेळी एकत्र येतं. त्यालाच इमोशनल एक्सप्लोजन म्हणतात. त्या क्षणी व्यक्ती जे बोलतो किंवा करतो त्यावर तिचा ताबा राहत नाही. उदाहरणार्थ, पती पत्नीचा वाद दिवसभर दबलेला असतो. रात्री एका छोट्याशा वाक्यावर मोठा स्फोट होतो. वस्तू फेकल्या जातात, शब्दांनी जखमा होतात आणि पती पत्नी मधला संबंध अतिशय खराब झालेले पाहायला मिळतात. दुसरं, विद्यार्थी परीक्षा, घरचा दबाव, तुलना सहन करत असतो. एका छोट्या टोमण्यावरती तो मित्रावरती तुटून पडतो आणि मित्रत्वाचं नातं तिथं संपुष्टात आलेलं रागामुळे आपल्याला पाहायला मिळतं. रागाच्या स्फोटामुळे नाती का तुटतात? रागाच्या क्षणी आवाज मोठा होतो, शब्द तीक्ष्ण होतात आणि व्यक्ती डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाते. समोरचा माणूस
सुरक्षित वाटेनासा होतो. तो घाबरतो किंवा आतून तुटतो. प्रेमाची जागा भीती घेते आणि विश्वास ढासळतो. वैज्ञानिक दृष्ट्या रागात मेंदूची इम्पथी सिस्टम बंद होते. म्हणजे आपण समोरच्यांच्या भावना समजू शकत नाही. राग म्हणजे इगो प्रोटेक्ट मोड. आपण खरं ऐकण्यासाठी तयार नसतो, तर स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार असतो. उदाहरणार्थ, आई वडील रागाच्या भरात मुलाला बोलतात. मुलगा शांत होतो, पण आतून खूप दुखावला गेलेला असतो. आई वडिलांचे रागातले शब्द मात्र त्याला आतून खूप घायाळ केलेले असतात आणि त्याचा आई वडिलांप्रती रिस्पेक्ट असतो, परंतु राग मात्र आई वडिलांचा ते सहन करू शकत नाही. दुसरं, मित्रांमध्ये रागाच्या भरात बोलले गेलेले वाक्य आयुष्यभराची मैत्री संपवतं. रागामुळे वातावरण दूषित का होतं? राग हा एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तो संपूर्ण वातावरणात पसरतो. घरात आवाज वाढतात, लोक सावध होतात, संवाद कमी होतात. सगळ्यांच्या मनात कधी राग येईल ही भीती असते. हसणं, मोकळेपणा, सकारात्मकता हळूहळू मरते, कमी होते. उदाहरणार्थ, घरात एक व्यक्ती कायम चिडलेली असली की मात्र बाकीचे घरातील सदस्य बोलणं टाळतात आणि नेहमी घरामध्ये अस्थिर आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण होतं. ऑफिसमध्ये रागीट जर बॉस असेल तर टीम क्रिएटिव्हिटी गमावते आणि नेहमी बॉसच्या रागाच्या छायेमध्ये ते जगत असतात, काम करत असतात. रागाचे शरीरावर भयानक परिणाम. राग वाढला की रक्तदाब वाढतो, हृदय वेगाने धडधडतं आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. मेंदू ओव्हरहेड होतो, डोकेदुखी, मायग्रेन, गोंधळ निर्माण होतो. कॉर्टिझॉल वाढल्याने इम्युनिटी कमी होते. पोटाचे आजार, ॲक्नी, केस गळणे वाढते, झोप बिघडते आणि डिप्रेशन, अँझायटी धोका वाढतो. त्यामुळे कायम रागवणाऱ्या व्यक्तीला बीपी, ॲसिडिटी, इन्सोमेनिया आपल्याला पाहायला मिळतं. सतत चिडचिड असलेल्या व्यक्तीला मात्र वारंवार हेडेक आणि थकवा जाणवत असतो. मानसिक संतुलन कसं ढासळतं? राग वाढला की इमोशनल कंट्रोल कमी होतो, निर्णय चुकतात, स्ट्रेस आणि अँझायटी वाढते, पेशन्स संपतो, दीर्घकाळात डिप्रेशन, सोशल डिस्टन्स आणि इमोशनल बर्नआउट निर्माण होतो. व्यक्ती लोकांपासून दूर राहायला लागते. लहान गोष्टीवरतीही चिडचिड आणि निराशा निर्माण होत असते. राग येतोय हे कळतं तेव्हा काळजी का घ्यावी? राग येतोय हे कळणं म्हणजे शरीर धोक्याचा सिग्नल देतंय. त्या क्षणी केमिकल्स धोकेदायक पातळीवर जात असतात. मेंदू नियंत्रण सोडतो, नाती जळू लागतात आणि आरोग्य बिघडतं. राग थांबवणं म्हणजे स्वतःला, नात्याच्या आणि आरोग्याला वाचवणं. राग येतोय हे कळतं, पण काळजी कशी घ्यायची? राग येतोय हे कळणं म्हणजे शरीर धोक्याचा सिग्नल देतोय. त्या क्षणी केमिकल धोकेदायक पातळीवर जात असतात. मेंदू नियंत्रण सोडतो, नाती जळू लागतात, वैयक्तिक संबंध खराब होतात
आरोग्य बिघडतं. राग थांबवणं म्हणजे स्वतःला, नात्यांना आणि आरोग्याला वाचवणं. रागाला ओळखून थांबलेली व्यक्ती मोठा वाद टाळत असते. त्यामुळे राग येत असतानाच आपण जर त्यावरती नियंत्रण मिळवलं तर पुढचे परिणाम थांबायला आपल्याला वेळ मिळत असतो. शांत झाल्यामुळे सुद्धा नातेसंबंध वाचतात. राग आला की लगेच करायचे उपाययोजना. 6 सेकंद गप्प राहायचं, खोल श्वास घ्यायचा, जबडा सैल करायचा, चेहऱ्यावरती थंड पाणी टाकायचं, वाद निर्माण करणारी जागा सोडायची म्हणजे जागा बदलायची, स्वतःला आरशात पाहायचं, मी सुरक्षित आहे, आय एम सेफ असं म्हणायचं. या छोट्या छोट्या उपायांनी मोठ्या स्फोटाला थांबवलं जातं. काही मिनिटासाठी बाहेर गेल्याने सुद्धा भांडणं टळतात. डीप ब्रीदिंगमुळे हात उचलणं थांबतं आणि संबंध खराब होण्यापासून आपण वाचू शकतो. अंतिम सत्य, राग येणं हे नैसर्गिक आहे, पण रागावर नियंत्रण नसतं हे धोकेदायक आहे. स्फोट 10 सेकंदातच होतो, पण त्याचं नुकसान आयुष्यभर राहतं. राग थांबवणं म्हणजे आयुष्य वाचवणं. कॉर्टिझॉल, स्ट्रेस हार्मोन याबद्दल आपण बघूया. कॉर्टिझॉल म्हणजे काय? कॉर्टिझॉल हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा स्ट्रेस हार्मोन आहे. तो आपल्या किडनीच्या वर असलेल्या ॲड्रिनल ग्लँडमधून तयार होतो. शरीराला जेव्हा वाटतं की आपण धोक्यात आहोत, मग तो धोका प्रत्यक्ष असो की मानसिक असो, तेव्हा कॉर्टिझॉल लगेच रिलीज होतो. त्याचं मूळ काम आपल्याला वाचवणं असतं, ऊर्जा देणं, मेंदू जागा ठेवणं, शरीराला लढण्यासाठी किंवा पळण्यासाठी तयार करणं. अचानक ब्रेक लागलेल्या गाडीपासून वाचवण्यासाठी तुम्ही क्षणात प्रतिक्रिया देतात, ते कॉर्टिझॉलमुळेच. परीक्षा सुरू होण्याआधी थोडा ताण येतो, पण लक्ष केंद्रित होतं, ते देखील कॉर्टिझॉलमुळेच. म्हणूनच म्हणतात की कॉर्टिझॉल हे सर्वायवल हार्मोन आहे. जेव्हा ते सतत जास्त प्रमाणात राहते, त्यावेळेला मात्र ते रक्षक न बनता हळूहळू विष पसरवतं आणि विष बनतं. म्हणून कॉर्टिझॉल हे मध्यम प्रमाणातच योग्य वेळी त्याचं स्त्रवन झालं पाहिजे. नेहमी स्त्रवत असलेला कॉर्टिझॉल मात्र शरीराला हळूहळू विषमय बनवतं. कॉर्टिझॉल कधी आणि का वाढतो? कॉर्टिझॉल वाढण्याचं कारण फक्त मोठा धोका नसतो. दैनंदिन आयुष्यातील लहान लहान ताणही त्याला वाढवतात. राग, चिंता, भीती, झोपेचा अभाव, भूक, वेदना, सतत विचार करणं, नोकरीचा दबाव, घरातील वाद, हे सगळं मेंदूला आपण सुरक्षित नाही असा संदेश देतात. ऑफिसमध्ये रोज डेडलाईनचा ताण, शरीराला वाटतं की आपण कायम इमर्जन्सीमध्ये आहोत आणि त्यामुळे कॉर्टिझॉलचं स्त्रवन वाढत असतं. रात्री उशिरापर्यंत मोबाईल, कमी झोप, शरीराला योग्य विश्रांती न मिळाल्याने कॉर्टिझॉल सतत वाढत राहतो. म्हणजे कॉर्टिझॉल वाढण्यासाठी नेहमी अपघातच लागतो असं नाही, तर मानसिक थकवा सुद्धा पुरेसा असतो. कॉर्टिझॉल शरीरात नेमकं कसं काम करतं? राग किंवा तणाव आला की मेंदूतील हायपोथॅलॅमस एक इमर्जन्सी सिग्नल पाठवते. ते सिग्नल पिट्युटरी ग्लँडकडे जातं आणि तिथून
ॲड्रिनल ग्लँडला आदेश मिळतो कॉर्टिझोल सोडा. या संपूर्ण साखळीला म्हणतात HPA ॲक्सिस ॲक्टिवेशन. यानंतर कॉर्टिझोल शरीरात अनेक बदल करतो. हृदयाची धडधड वाढवतो, रक्तदाब वाढवतो, श्वास वेगात करतो, रक्तातील साखर वाढवतो आणि मेंदूला अतिशय अलर्ट करतो. उदाहरणार्थ, भांडणाच्या वेळी हृदय जोरजोरात धडधडतं, तोंड कोरडं पडतं. अचानक भीती वाटल्यावरही शरीरात उष्णता जाणवते. हे सगळं फाईट आणि फ्लाईट मोडसाठी असतं. कॉर्टिझॉलचं सामान्य पण फायदेशीर काम. योग्य प्रमाणात जर कॉर्टिझॉल शरीरात स्त्रवत असेल तर ते आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तो रक्तातील साखर संतुलित ठेवतो, सूज कमी करतो, इम्युनिटी नियंत्रित ठेवतो, आठवणशक्ती तयार होण्यास मदत करतो, रक्तदाब योग्य पातळीवर ठेवतो. उदाहरणार्थ, आजारी असताना सूज जास्त न वाढवणं हे कॉर्टिझॉलमुळेच शक्य होतं. नवीन गोष्टी शिकताना थोडा ताण असूनही लक्षात राहणं हे कॉर्टिझॉलमुळेच शक्य होत असतं. कॉर्टिझॉल त्यामुळे उपयोगी पडतं. म्हणजे कॉर्टिझॉल वाईट नाही, त्याचं प्रमाण बिघडलं की तो वाईट बनतो. कॉर्टिझॉल जास्त वाढला की शरीरात काय बिघडतं? कॉर्टिझॉल वाढला की इम्युनिटी कमजोर होते. कॉर्टिझॉल जास्त काळ वाढला की इम्युन सेल्स कमी करतो. त्यामुळे शरीराची लढण्याची ताकद कमी होते. सतत स्ट्रेसमध्ये असलेल्या लोकांना वारंवार सर्दी, खोकला आणि झालेल्या जखमा बऱ्या न होणं हे सुद्धा कॉर्टिझॉलच्या जास्त प्रमाणात सिक्रेशनमुळेच होतं. मेंदूचं नुकसान. दीर्घकाळ जास्त कॉर्टिझॉल मेंदूत आकुंचन पावायला लागतो. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होते, चिडचिड वाढते आणि डिप्रेशनचा धोका वाढतो. कायम तणावात असलेली व्यक्ती लहान लहान गोष्टी सुद्धा विसरते. राग आणि अँक्झायटी सहज वाढलेली त्या व्यक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पोटाचे आजार. कॉर्टिझॉल गॅस्ट्रिक ॲसिड वाढवतो. त्यामुळे पोटात जळजळ, अपचन आणि IBS होऊ शकतं. तणावात असताना छातीत जळजळ वाढत असते. प्रेझेंटेशनच्या आधी पोट बिघडतं. हे सुद्धा कॉर्टिझॉलच्या अतिरिक्त स्त्रावामुळेच. वजन वाढ, विशेषतः पोटावर. कॉर्टिझॉल शरीराला पोटाजवळ चरबी साठवायला सांगतो, कारण तो भाग सर्वायवलसाठी महत्त्वाचा मानला जातो. स्ट्रेस असूनही, डाएट असूनही वजन न कमी होणं, सडपातळ शरीर असूनही पोट सुटलेलं दिसणं हे कॉर्टिझॉलच्या अतिरिक्त स्त्रवणामुळेच होत असतं. हाय ब्लड प्रेशर. कॉर्टिझॉल रक्तवाहिन्या आकुंचन पावायला लावतो. त्यामुळे हृदयावरती जास्त ताण पडतो आणि तणावात असलेल्या व्यक्तीला BP मात्र कायम जास्त आहे असं दिसत असतं. रागाच्या वेळी सुद्धा अचानक BP स्पाइक झालेला दिसत असतं. हे सुद्धा कॉर्टिझॉलच्या जास्त स्त्रवणामुळेच होतं. डायबिटीजचा धोका. कॉर्टिझॉल रक्तातील साखर कायम जास्त ठेवतो. दीर्घकाळात इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होतो. स्ट्रेस असलेल्या लोकांना प्री डायबिटीज. साखर कमी खाऊनही आपली साखर वाढलेली दिसत असते. झोपेची गंभीर समस्या. रात्री कॉर्टिझॉल कमी असायला हवा, पण स्ट्रेसमध्ये तो वाढलेला दिसतो. त्यामुळे झोप न लागणं, झोप लागली तरी मध्येच जाग येऊन पुढचा वेळ
पूर्ण झोप न येणं असं घडत असतं, हे सुद्धा कॉर्टिझॉलच्या अतिरिक्त स्त्रावामुळेच होत असतं. त्वचेचे त्रास. कॉर्टिझॉल त्वचेची प्रोटेक्टिव्ह लेअर कमजोर करतो. स्ट्रेस, पिंपल्स, त्वचा कोरडी होणे किंवा त्वचा खाजरी होणं हे प्रकार होत असतात. हृदयाचे आजार. कॉर्टिझॉलची वाढ झाली की बीपी वाढतं, त्यामुळे हार्ट अटॅक रिस्क वाढते. स्ट्रेस जॉब असलेल्या लोकांना कार्डियक रिस्क जास्त असते. अचानक चेस्ट डिस्कम्फर्ट होत असते, त्यामुळे कॉर्टिझॉल नियंत्रणात ठेवणं अतिशय गरजेचं असतं. मानसिक आजार. कॉर्टिझॉल इम्बॅलन्समुळे मूड अस्थिर होतो. लहान लहान गोष्टीवरती चिडचिड वाढते. कारण नसताना उदासी वाढते. क्रॉनिक स्ट्रेस. सर्वात मोठा धोका. जेव्हा कॉर्टिझॉल सतत जास्त राहतो तेव्हा शरीर कायम स्ट्रेस मोडमध्ये अडकतं. डायजेशन, इम्युनिटी, हार्मोन्स, ब्रेन सगळं कमजोर होतं. व्यक्ती कायम थकलेला दिसतो. सुट्टीतही मन लागत नाही. नेहमी उदासी फील होत असते. आता कॉर्टिझॉल कसा कमी करायचा? कॉर्टिझॉल कमी करायचा असेल तर डीप ब्रीदिंग आणि मेडिटेशन, पुरेशी झोप, एक्सरसाइज, निसर्गात चालणं, हसणं, शांत संगीत ऐकणं, योग्य आहार घेणं हे कॉर्टिझॉल नैसर्गिकरित्या कमी करतं. 10 मिनिटं चालल्यावर मन हलकं वाटतं. शांत संगीत ऐकल्यावरती मनावरचा ताण कमी होतो आणि यामुळेच आपलं कॉर्टिझॉल कमी करण्याचं आपल्या हातात आहे. त्यासाठी डीप ब्रीदिंग आणि मेडिटेशन करणं रोज गरजेचं आहे. कॉर्टिझॉल स्ट्रेस हार्मोन आहे. योग्य प्रमाणात असेल तर ते आपलं रक्षक म्हणून काम करतं, परंतु जास्त प्रमाणात जर असेल तर ते हळूहळू मारणारा विष तयार होत असतो. म्हणून कॉर्टिझॉल कंट्रोलमध्ये म्हणजे मेंदू सुरक्षित आणि शरीर निरोगी, मन शांत. आता पुढचं आपण बघणार आहोत ॲड्रिनलिन आणि नॉर ॲड्रिनलिन. हे दोन्ही हार्मोन्स ॲड्रिनल ग्लँड मधून स्त्रवतात, पण त्यांची भूमिका वेगळी असते. एक शरीराला कृतीसाठी तयार करतं तर दुसरा मेंदूला जागृतीसाठी तयार करतं. अनेक लोक दोन्ही एकच समजतात, पण प्रत्यक्षात हे दोन वेगळे सिस्टम ऑपरेटर्स आहे. आता दोघं नेमकं काय काम करतात हे आपण बघूया. ॲड्रिनलिन हा पूर्णपणे फुल बॉडी इमर्जन्सी हार्मोन्स आहे. शरीराला अचानक आलेल्या धोक्याला सामोरं जाण्यासाठी तो क्षणात शरीराचा प्रत्येक भाग ॲक्शन मोडमध्ये टाकतो. अचानक कुत्रा समोर आल्यावर हृदय धडधडतं, पाय आपोआप पळायला लागतात. हे ॲड्रिनलिनमुळेच होत असतं. अचानक मोठा आवाज झाला की अंगावर काटा येणं, तेही ॲड्रिनलिनमुळेच. आता नॉर ॲड्रिनलिनमुळे काय होतं बघा. हे फक्त हार्मोन्स नाही तर हार्मोन्स प्लस न्यूरोट्रान्समीटर आहे. तो मुख्यतः मेंदूला अलर्ट ठेवतो, लक्ष केंद्रित करतो आणि रक्तदाब नियंत्रित करतो. पूर्ण लक्ष केंद्रित करतो ते नॉर ॲड्रिनलिनमुळेच. गाडी चालवताना अचानक समोर अपघात दिसला की मेंदू पटकन निर्णय घेतो, तेही नॉर ॲड्रिनलिन. हे हार्मोन्स कुठे तयार होतात? ॲड्रिनलिन फक्त ॲड्रिनल मेडुलामध्ये तयार होतात, म्हणजे किडनीच्या वर असलेल्या ॲड्रिनल ग्लँडच्या आतल्या भागात. म्हणून त्याचा प्रभाव पूर्ण शरीरावर एकाच वेळी दिसतो. भीती वाटताच हात थरथरणे, श्वास वाढणे, कारण ॲड्रिनलिन थेट रक्तात जाते.
ॲड्रेनलिन 2 ठिकाणी तयार होतं, एक ॲड्रिनल मेडुलामध्ये आणि दुसरं ब्रेनमध्ये. त्याचा प्रभाव पूर्ण मेंदूवरती जास्त प्रमाणात दिसतो. लक्ष विचलित न करता कामात गुंतलेलं राहणं, सतत ताणात असतानाही ओव्हर थिंकिंग वाढणं हे नॉर ॲड्रेनलिनमुळेच शक्य होत असतं. यांचं मुख्य काम काय आहे? ॲड्रेनलिनचं मुख्य काम म्हणजे शरीराला पूर्ण इमर्जन्सी रिस्पॉन्स देणं. तो शरीराला सांगतो की आत्ता काहीतरी कर, विचार नको. अपघात टाळण्यासाठी क्षणात ब्रेक दाबणं, भांडणात आवाज चढणं, शरीर पुढे झुकणं हे सुद्धा ॲड्रेनलिनमुळेच होतं. आता नॉर ॲड्रेनलिनचं मुख्य काम काय आहे? तो मेंदूला सतत अलर्ट ठेवतो, अटेन्शन वाढवतो, BP स्थिर ठेवतो. डॉक्टर ऑपरेशन करताना पूर्ण लक्ष केंद्रित ठेवतो. तसंच विद्यार्थ्याला अभ्यास करताना डिस्ट्रॅक्शन कमी करतं. आता या यांचा शरीरावरती कसा परिणाम होतो? ॲड्रेनलिन आणि नॉर ॲड्रेनलिनचा शरीरावर कसा परिणाम होतो? ॲड्रेनलिन शरीरावर जोरदार आणि तात्काळ परिणाम करतो. हृदयाची धडधड झपाट्याने वाढते, श्वास वेगात होतो, ऊर्जा अचानक वाढते, डोळ्यांचे पिपील मोठे होतात. उदाहरणार्थ दुखापत झाली की त्या क्षणी वेदना न जाणवणं किंवा धावण्यासाठी अचानक खूप ताकद येणं. नॉर ॲड्रेनलिन रक्तवाहिन्या संकुचित करतं, BP वाढवतं, फोकस आणि अलर्टनेस वाढवतो, रिॲक्शन टाइम सुधारतो आणि मेमरी शार्पन करतो. पण जास्त झालं तर मात्र अँक्झायटी आणि पॅनिक वाढवतो. सतत अलर्ट राहिल्यामुळे सुद्धा थकवा येतो. रात्री झोप न झाल्यामुळे मेंदू आपला शांत होत नाही, तो तणावात असतो. ॲड्रेनलिन आणि नॉर ॲड्रेनलिन दोघे एकत्र कसे काम करतात? धोका आला की ॲड्रेनलिन आणि नॉर ॲड्रेनलिन दोघेही एकत्र सक्रिय होतात, पण वेगवेगळ्या पातळ्यांवर. ॲड्रेनलिन शरीराला ॲक्शन मोडमध्ये टाकतो, तर नॉर ॲड्रेनलिन मेंदूला अलर्ट मोडमध्ये टाकतो. रस्त्यावर अपघात टाळताना शरीर पटकन वळतं, ॲड्रेनलिन, आणि मेंदू योग्य दिशा निवडतो, नॉर ॲड्रेनलिन. रागाच्या वेळी शरीर पुढं जातं, आवाज वाढतो, ॲड्रेनलिन, आणि मन फक्त समोरच्यावर केंद्रित राहतं, हे नॉर ॲड्रेनलिन. आता ॲड्रेनलिन आणि नॉर ॲड्रेनलिनच्या जास्त प्रमाणात झालं तर त्याचं शरीरावर काय नुकसान होतं? ॲड्रेनलिन जास्त झाल्यास BP वाढतो, हृदयाची धडधड अनियमित होते, पॅनिक अटॅक येतात, घाम येतो, झोप बिघडतं, सतत चिडचिड होते, पॅल्पिटेशन वाढतं, रात्री झोप लागत नाही, कारण शरीर अजूनही इमर्जन्सी मोडमध्ये असतो. नॉर ॲड्रेनलिन जास्त झाल्यावर अँक्झायटी, ओव्हर थिंकिंग, कायमचा हाय BP असणं, हात थरथरणं, पॅनिक आणि डोकेदुखी होणं, लहान लहान गोष्टींवरती जास्त विचार करणं, सतत अलर्ट राहून मानसिक थकवा निर्माण होत असतो. ॲड्रेनलिन आणि नॉर ॲड्रेनलिन कमी प्रमाणात झाले तर शरीरावर काय परिणाम होतो? सुरुवातीला ॲड्रेनलिन कमी असेल तर थकवा, कमजोरी, ऊर्जा कमी होते. ॲड्रेनलिन कमी असेल तर डिप्रेशन, मोटिवेशन कमी होतं, फोकस कमी होतो, ADHD सारखी लक्षणं आणि इमोशनल नमनेस दिसतं. काहीही करावंसं न वाटणं, लक्ष पटकन विचलित होणं हे नॉर ॲड्रेनलिनच्या कमी प्रमाणात स्त्रवण्यामुळे होत असतं. थोडक्यात पण स्पष्ट तुलना.
ॲड्रेनलिन म्हणजे शरीराची इमर्जन्सी पॉवर, तो कृती करवतो. नॉर ॲड्रेनलिन म्हणजे मेंदूची अलर्ट पॉवर, जो लक्ष आणि जागरूकता देतो. आग लागली की ॲड्रेनलिन पळायला लावतो. नॉर ॲड्रेनलिन योग्य मार्ग निवडायला मदत करतं. ॲड्रेनलिन थोडा ताण देतो, तर नॉर ॲड्रेनलिन मात्र फोकस देतं. ॲड्रेनलिन बॉडी ॲक्शन पॉवर असते, तर नॉर ॲड्रेनलिन ब्रेन अलर्ट पॉवर असते. दोन्हीही शरीरासाठी आवश्यक आहे, पण दोन्हींचं संतुलन बिघडलं की राग, अँक्झायटी, BP, झोप आणि मानसिक आरोग्य बिघडतं.